ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील म्हणून काम करतात। 1 जुलै 2018 रोजी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाडी येथील 5 नाथपंथी डोगरी गोसावी समाजाचे नागरिक भिक्षा मागण्यासाठी धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या ठिकाणी गेले असताना तिथं हिंसक जमावानं त्यांचं मॉब लिंचिंग केलं, त्यांना ठार केलं। ही महाराष्ट्रामधली अत्यंत काळिमा फासणारी घटना होती। लोकशाहीला आणि या देशाच्या स्वातंत्र्याच्या सगळ्या प्रक्रियेला ही बोट लावणारी घटना होती। त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहिलं आणि मंगळवेढ्यामध्ये एक फार मोठा मोर्चा निघाला। त्या मोर्चामध्ये आम्ही उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील नेमून त्यांच्यामार्फत न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी अशी महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती। त्या प्रचंड मोर्चाचं ते संतप्त रूपांतर बघून महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांनी ती मागणी त्वरित मान्य केली आणि त्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी ती जबाबदारी घेतली आणि थोड्याच दिवसापूर्वी त्याचा निकाल लागला। धुळे कोर्टामध्ये ही केस चालू होती आणि त्या निकालाचं वैशिष्ट्य असं की तिथल्या 7 आरोपींना जन्मठेप झालेली आहे। त्यामुळे ही पहिल्यांदा दखलपात्र अशी हत्या आणि त्या हत्येचं त्या गुन्हेगारांना एक शिक्षा देणारं, गंभीर प्रकारची शिक्षा देणारं एक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आणि विशेष म्हणजे अत्यंत कौशल्यानं उज्ज्वल निकम साहेबांनी ही केस चालवली आणि पीडितांना न्याय देण्याची त्यांनी कामगिरी केली आणि म्हणून त्यांचा सत्कार मंगळवेढा तालुक्यातील सर्व नागरिक तर करणारच आहेत, पण विशेषतः नाथपंथी डोगरी गोसावी समाजाचे सर्व नागरिक, भटक्या विमुक्तांच्या विविध जाती जमातीच्या सर्व संघटना यांनी मिळून त्यांचा हा सत्काराचा कार्यक्रम येत्या रविवारी 17 तारखेला किल्ला भाग मंगळवेढा या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। मी आपणा सर्वांना आवाहन करतो, सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन करतो, जनतेला आवाहन करतो, नागरिकांना आवाहन करतो की एक अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे आमदार समाधान अवताडे, सर्व राजकीय पक्ष आणि सर्व संघटना मिळून असा कार्यक्रम आहे। त्यामुळे आम्हाला त्या राईनपाडा हत्याकांडातल्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी रामदास आठवले साहेब आले, प्रकाश आंबेडकर आले, सुशीलकुमार शिंदे आले, काँग्रेस पक्षाचे नेते आले, भाजपाचे नेते आले, सर्व पक्षाचे नेते आले आणि आम्हाला त्यांनी त्या काळात मदत केलेली आहे। त्या सर्व मदत ज्यांनी केली त्या सर्वांची एक ऋण उतराई व्हावी म्हणून त्यांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्याचबरोबर ती उज्ज्वल निकम साहेबांचं मार्गदर्शन, कारण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला अत्यंत गंभीर असे गुन्हे झाले, विशेषतः मुंबईतला बॉम्बस्फोट केस उज्ज्वल निकम साहेबांनी व्यवस्थितपणे हँडल केली। त्याचबरोबर ती अहमदनगर जिल्ह्यामधला कोपर्डीचा जो बलात्कार होता त्या ठिकाणीसुद्धा उज्ज्वल निकम साहेबांनीच तिथं त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती केस हँडल केली आणि पीडितांना न्याय देण्याची भूमिका घेतली, गुन्हेगारांना जबर शिक्षा त्यांनी केलेली आहे। तर या त्यांच्याबद्दल एक मानपत्र आम्ही देणार आहोत आपल्या उज्ज्वल निकम साहेबांना, मानपत्र देऊन शाल श्रीफळ फेटा देऊन त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या ह्या गंभीर स्वरूपाच्या केसेस चालवल्या त्याबद्दलचे त्यांचे अनुभव आपल्याला आपल्या व्याख्यानातून ते उज्ज्वल निकम साहेबांना आपल्याला ऐकायला मिळतील आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते मार्गदर्शन करतील।